नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चीज बॉल्स। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य हे उकडलेले बटाटे आहेत, त्यानंतर हा ब्रेड क्रम्स आहे, हे मोझेरेला चीज आहे, हे साधं चीज आहे, तुम्ही दोन्हीपैकी एक वापरलं तरीही चालेल। हे बेसन पीठ आहे, बेसन पीठाऐवजी तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घेतलं तरी चालेल। हे काळी मिरी पावडर, हे मीठ, चिली फ्लेक्स आणि तळण्यासाठी तेल। तर आपण चीज बॉल्स बनवायला सुरुवात करूया। मी आधी हे तेल तापत ठेवते आपल्याला चीज बॉल्स तळून घेण्यासाठी। आता आपण हे बटाटे असे स्मॅश करून घेऊया। आता आपण यात टाकून घेऊ हे चिली फ्लेक्स, हे काळी मिरी पावडर आणि मीठ। आणि आता आपण हे चांगलं एकत्र असं, मी यात बाइंडिंगसाठी यातला थोडासा ब्रेड क्रम्स टाकून घेणार आहे। त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता। बघा, आपलं हे बटाटा आणि ब्रेड क्रम्स टाकून हे तयार झालेले आहे। आता आपण हे चीज कापून घेऊयात। हे चीजचे असे छोटे छोटे क्यूब करून घ्यायचेत। आता हे बेसन पिठाचं मी बॅटर करून घेतेय। यात मी थोडंसं मीठ टाकतेय आणि चिली फ्लेक्स। आता आपण हे बॅटर बनवून घेऊयात। घट्ट बॅटर बनवायचे आपल्याला। आपण याच्याऐवजी अंडे पण वापरू शकतो। अंड्याचा वापर करून पण तुम्ही चीज बॉल बनवू शकता, पण जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी मैदा किंवा बेसन पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं। आता आपण चीज बॉल्स बनवून घेऊयात। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लहान मोठे करू शकता। हे बघा, हे असं करायचं, आपण टिक्की करतो त्यासारखं। त्यात हे चीज ठेवायचं आणि हे मोझेरेला चीज ठेवायचं आणि हे आता आपण असं बंद करून घेऊयात। हे बघा, आपले हे चीज बॉल्स करून झालेले आहेत। आता आपण हे तळायचे आहेत आपल्याला। त्यासाठी काय करायचंय, हे बेसनचं आपण जे बॅटर केलंय त्यात हे असं डीप करून घ्यायचं आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये असं घोळवून घ्यायचे। हे बघा, आता आपले हे चीज बॉल तळण्यासाठी रेडी आहेत। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण हे तळून घेऊयात। हे बघा, हे चीज बॉल्स असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। मी हे मोठे बनवले, तुम्ही छोटे पण बनवू शकता। लहान मुलांना खूप आवडतात। बघा, आपले चीज बॉल तयार आहेत। बघा, आपला हा चीज बॉल कसा दिसतोय आतनं मस्त।